हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि चविष्ट अशी रेस्टॉरंट सारखी मशरूम मसाला भाजी। टेस्ट अशी खाली की खातच राहावीशी वाटणार। चला तर सुरू करूया झटपट आणि सोपी ही रेसिपी। सुरुवातीला ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेत आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोठ्या आकारामध्ये कापलेला कांदा, त्याचप्रमाणे टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। हे पूर्ण आपल्याला शिजून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्ही मोठ्या आकारामध्ये कापून घेतलं तरी चालणार आहे। त्याचप्रमाणे ते आलं आणि लसूण घेतलं आहे। 5 ते 6 काजू घेतलेत, आपले सुके काजू जे असतात ते। काजू मी इथे भिजवून नाही घेतले, डायरेक्ट घेतल्यात। आता हे सर्व आपण स्टीम ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत हे शिजत आहे तोपर्यंत आपण मशरूम जे ते धुवून घेऊया। काही जण मशरूम धुवण्यासाठी पिठाचा वापर करतात, मी इथे फक्त पाण्यामध्ये ही मशरूम धुवून घेत आहे। हाताने चांगली चोळून घेतली की मशरूम चांगले स्वच्छ होतात आणि हातवरची स्किन सुद्धा निघून जाते। सो ती आपण मशरूम सुद्धा धुवून घेतलेत। तोपर्यंत इथे आपलं जे आपण कांदा टोमॅटो जे शिजायला टाकलेलं ते सुद्धा चांगलं शिजलं आहे आणि त्याला चमचा मारून घेतला आहे मी। आणि आता मशरूम जे ते कट करून घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मशरूम छोटे मोठे कट करून घेऊ शकता, परंतु मला इकडे एकदम छोटे प्रमाणात मशरूम कट करून पाहिजे होते, म्हणून मी तसे बघा छोटे असे कट करून घेतले आहेत। आणि आता हे जे मशरूम आहेत ते आपण थोडेसे टॉस करून घेणार आहोत तेलावरती। सगळे मशरूम इथे कट करून घेतले आहेत आणि मशरूम जास्त वेळ कट केल्यानंतर तसेच ठेवायचे नाही किंवा पाण्यामध्ये कट केल्यानंतर घालायचे नाही, नाहीतर मशरूम काळे पडतात। आता हे मशरूम जे कट करून घेत आहेत तेलावरती मी थोडेसे टॉस करून घेते। हे बघा असे थोडेसे आपण फिरवून घ्यायचे 2-4 मिनिटं। आणि आता आपला जो मगाचा मसाला आहे तो थंड झाला आहे। आता तो आपण मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत। त्याचबरोबर त्यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा वापरली आहे वाटण्यासाठी। आता ही आपली छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आणि आपले हे मशरूम आहेत ते सुद्धा इथे रेडी झालेत। तर आता ज्या तव्यामध्ये आपण मगाशी कांदा टोमॅटो फ्राय करून घेतलेला त्यामध्येच मी बटर टाकून घेत आहे आणि ह्यावरती काही खडे मसाले टाकून घेत आहे। त्यामध्ये ही जी आपण मगाशी ग्रेव्ही जी वळून घेतली ती ग्रेव्ही सोडून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ग्रेव्ही जी आहे आपण बटरवरती करून घेणार आहोत। तुमच्याकडे बटर नसेल तर तेलाचा वापर करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मी ह्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये सुके मसाले टाकत आहे। ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे, गरम मसाला टाकत आहे, धने जिरे पूड टाकून घेत आहे। घरामधला नेहमीचा जो मसाला असतो मिक्स मसाला तो टाकून घेत आहे। थोडीशी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि हे सर्व छान एकजीव करून घेत आहे। आता हे सर्व एकजीव करून आपण इथे छान ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घेणार आहोत आणि ग्रेव्ही शिजत असतानाच यामध्ये आपण जे मशरूम मगाशी टॉस करून घेतले होते तेलामध्ये ते इथे टाकून घेणार आहोत। म्हणून मी बटर बरोबर तेल नव्हतं टाकलं, इकडे आपण तेल घेतलेलं मशरूमला शिजवण्यासाठी तेच तेल इथे मी वापरणार आहे। सर्व मसाले एकजीव करून वाफ ठेवून हे ग्रेव्ही 5 ते 10 मिनिटं शिजून घ्यायचे। त्यानंतर वरून कसुरी मेथी 1.5 चमचा लिंबाचा रस इथे वापरला आहे आणि कोथिंबीर टाकून हे सर्व एकजीव करून आपली ग्रेव्ही खाण्यासाठी तयार आहे। गरमागरम तुम्ही चपाती, फुलके किंवा रोटी बरोबर हे सर्व करू शकता। भाताबरोबर सुद्धा सुंदर लागते। चला तर इथे मी चपात्या बनवल्या, वरून तीळ टाकून थोडेसे पराठासारख्या चपात्या मी बनवून घेतल्यात आणि त्याबरोबर हे सर्व केलं आहे। रेस्टॉरंट पेक्षा सुद्धा चविष्ट असा हा मशरूम मसाला बनवून तयार होतो अगदी कमी किमतीमध्ये आणि एकदम हायजेनिक पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार। तुम्ही बघितलीच असेल रेसिपी। सो आजची तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला तर हा मशरूम मसाला आता मी छान असा फस्त करते। तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशा छान झटपट सोप्या रेसिपीज मी घेऊन येत असते। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।